क्रांतिकारी जय लवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की त्या दिवशी एका मुलाने व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला की संविधान बदलणार, कायद्यात पण बदल होणार, भर चौकात काय तडफडून मारतात, असं काहीतरी तो व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर त्याला भीमसैनिकांनी जे काय करायचं होतं ते केलं. अनेक लोक त्या मुलाच्या सपोर्टमध्ये उभे राहिलेत, अनेक लोक त्या मुलाला विरोध करतायत. पण खऱ्या अर्थाने इथे बोलायचं म्हणजे मुळात तर त्याचा उद्देश हेतू तसा काही नसेल आणि तो डायलॉग घेताना त्याने तो विचार पण केला नसेल की त्यांनी जे काही वाक्य बोललेत त्याचे अर्थ किती निघतील. तर खरं त्यांनी जे काही बोललं होतं की ज्यावेळेस अन्याय अत्याचार एखाद्या गरिबाच्या मुलीवरती होतो त्यावेळेस कायद्यात म्हणा किंवा संविधानात कुठलाही बदल होत नाही. पण ज्यावेळेस एखादा अन्याय अत्याचार मंत्र्या-संत्र्याच्या मुलीवरती जर झाला असता तर त्या कायद्यात बदल पण झाला असता, संविधानात बदल पण झाला असता, त्या आरोपीला तडफडून मारण्यात पण आला असता. पण इथे कसं होतं माहिती आहे का, ह्या वाक्यातून समाजामध्ये दोन अर्थ जातात. म्हणजे मंत्र्या-संत्र्याच्या एखाद्या मुलीवरती जर अन्याय अत्याचार झाला तर कायद्यात आणि संविधानात बदल होऊ शकतो. मग तसाच बदल गरिबाच्या मुलीला न्याय देण्यासाठी का नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर मी काय बोलतोय की संविधानामध्ये बदल होऊ शकत नाही आहे, पण संविधानाने अधिकार दिलेले आहेत. इतर जे काही विशिष्ट कायदे आहेत ह्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये 100% बदल होऊ शकतो, परंतु संविधानामध्ये बदल अजिबात होऊ शकत नाही. कारण संविधान हे ह्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि त्याच्या खाली जे काही विशिष्ट कायदे असतात त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मुळात हा देश संविधानावरती चालतो, त्यामुळं कशामध्ये बदल होणार, कुठे बदल करता येईल याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. तो अधिकार मी बोललो की राज्य सरकारला आहे. आपण ज्यांना निवडून दिलंय, ज्यांना सत्तेत बसवलंय, एखादी अशी घटना जर झाली तर आपण न्याय ह्या सरकारकडे मागू शकतो किंवा रस्त्यावरती येऊन तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता तुम्ही. कारण तसा अधिकार पण संविधानाने दिलेला आहे. तुम्हाला न्याय मागण्याचा पण अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळं संविधानामध्ये अजिबात बदल होऊ शकत नाही आहे, मात्र एखाद्या विशिष्ट कायद्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळं कुठलाही डायलॉग वगैरे तुम्ही बोलताना सोशल मीडियामध्ये वेगळा मेसेज जाणार नाही आहे, कोणाच्या भावना दुखावणार नाही आहेत, याचा तुम्ही नक्कीच विचार करा. तो मुलगाही छान व्हिडिओ बनवत असतो, सगळ्या महापुरुषांना मानतो, सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालतो. पण शेवटी थोडंसं सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. पण तिथं झालं, आता जे काही झालं ते झालं. मला वाटतं हा विषय तिथं सोडला पाहिजे आणि ज्यांनी कुणी परत असे काही व्हिडिओज आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्या लोकांनी पण म्हणजे त्या मुलांनी पण माफी मागितलेली. मुळात तर त्याचा काही हेतू नसेल, पण झालं, त्या गोष्टी झाल्या, तिथेच त्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. क्रांतिकारी जय लवजी, सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय.